नमस्कार, मी मनीषा पाटील. खाद्य श्रीमंती या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आहे रविवार आणि रविवार म्हणजे नॉनव्हेज. हे नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांचं गणित. त्यातच आज गटारे अमावस्या. गटारे अमावस्येचे बेत लोकांचे खूप अगोदरपासूनच ठरलेले असतात. अशाच नॉनव्हेज आवडणाऱ्या आणि खाणाऱ्या लोकांसाठी आजची ही आपली रेसिपी आहे. आज आपण 1 किलोच्या प्रमाणात सुक्कं चिकन आणि चिकन रस्सा कसा बनवायचा हे बघणार आहोत. काही लोकांना सुक्कं चिकन खायला आवडतं, तर काही लोकांना चिकनचा रस्सा प्यायला आवडतो. रस्सा भुरकून प्यायची मजा नॉनव्हेज खाणाऱ्यांनाच माहिती असते. ही रेसिपी अत्यंत सोपी आहे. तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 किलो चिकन, 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत, 2 टोमॅटो चिरून घेतले आहेत, 1 अर्धी वाटी खोबऱ्याची चिरून घेतली आहे, कोथिंबीर, 2 इंच आलं, 15-20 लसूण पाकळ्या. इथे मी खडे मसाले घेतले आहेत. 1 दालचिनीचा तुकडा, 2 स्टार फूल, 4 लवंगा, हळद, जिरे पावडर, धने पावडर, जिरे, पांढरे तीळ, मीठ, लाल तिखट आणि तेल. आता आपण इथे गॅसवरती तवा ठेवला आहे. तवा गरम झाला की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि आपण मसाले भाजून घेणार आहोत. आता याच्यामध्ये पहिल्यांदा कांदा टाकायचा आहे. तो व्यवस्थित सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. आपण बघतोय की आपला कांदा सोनेरी झालेला आहे. छान असा कांदा हलवून परतून भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा भाजून झालेला आहे. त्याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण त्याच तव्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत आणि त्यात थोडंसं तेल सोडणार आहोत. टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आता त्याच्यामध्येच आलं आणि लसणाच्या पाकळ्या टाकून 2 मिनिटं परतून घेणार आहोत. याच्यामुळे मसाल्याचा कच्चापणा राहत नाही. आता आपला मसाला भाजून झालेला आहे. तोही आपण प्लेटमध्ये काढणार आहोत. आता याच्यातच खोबरं भाजून घेणार आहोत. आता आपलं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 3-4 चमचे पांढरे तीळ टाकून ते सुद्धा भाजून घेणार आहोत. तवा गरम असल्यामुळे तीळ आणि जिरे लगेच भाजले जातात. आता आपण बघतोय की हे सगळं साहित्य भाजून झालेलं आहे. हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढणार आहोत. आता या गरम तव्यावरती जे खडे मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा गरम करून घेणार आहोत, म्हणजे ते लगेच मिक्सरला बारीक होतील. आता हे सगळे मसाले थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण जे चिकन घेतले ते स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेणार आहोत, म्हणजे त्यातली घाण निघून जाईल. छान असं स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता आपण बघतोय आपलं चिकन धुवून झालेलं आहे. आता याच्यातलं थोडंसं चिकन मी बाजूला ठेवलेलं आहे रस्सा बनवण्यासाठी. आता या चिकनमध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून
चिकनला लावून घेणार आहे. हातानेच असं चिकनला लावून घ्यायचं आहे. आता आपला मसालासुद्धा थंड झालेला आहे. त्याचं वाटण तयार करणार आहे. आता याच्यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून जेवढं शक्य असेल तेवढं बारीक वाटण करून घेणार आहोत. आता वाटण तयार झालेलं आहे. आता इकडे कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं आहे. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं आहे. आता याच्यामध्ये एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे. तो टाकून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. असा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित भाजला आहे. आता याच्यामध्येच जे मीठ आणि हळद लावून घेतलेलं चिकन आहे ते ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि हे चिकन सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे. चिकनला असं तेलामध्ये परतून घेतलं की त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो. आपण बघतोय आपलं चिकन खूप छान परतून झालेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायचे आहे. तर 5 मिनिटं झालेले आहेत. पुन्हा एकदा ह्याला हलवायचं आहे आणि आता यात सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. मी इथे 3 चमचे लाल तिखट टाकलेले आहे. साठवणीचं तिखट आहे, घरीच बनवलेलं. आता याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर टाकायचे आहे आणि हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. छानसे परतून घ्यायचे आहे जेणेकरून चिकनला व्यवस्थित लागेल. आपण बघतोय मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आता आपण बघतोय छान असं मसाला सुद्धा परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण पाणी टाकणार नाही आहोत. याच्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं मंद गॅसवरती शिजवून घेणार आहोत आणि आपले 15-20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघूया चिकन शिजलंय की नाही. तर आपण बघतोय खूप छान असं सुक्कं चिकन तयार झालं आहे. आता याच्यावरती बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. खूप छान असं सुक्कं चिकन तयार झालेलं आहे. आता आपण चिकनचा रस्सा बनवायला घेऊया. इथे मी जे चिकन ठेवलं होतं त्याला हळद आणि मीठ लावून घेणार आहे. हळद आणि मीठ हातानेच चोळून घ्यायचं आहे चिकनला, म्हणजे ते व्यवस्थित चिकनला लागतं. आणि हे 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. आता इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे. पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि जे मीठ आणि हळद लावलेलं चिकन आहे ते तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता त्याला हलवून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपलं चिकन परतून झालं आहे. याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे, जिरा पावडर, धना पावडर टाकून घ्यायचे आहे आणि हे सगळे मसाले हलवून परतून घ्यायचे आहेत. आता त्याच्यामध्ये जे वाटण ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. छान असं चिकन आणि मसाला
परतून घेतला आहे. आपण बघतोय खूप छान असं तेलसुद्धा सुटलं आहे. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. जेवढं पातळ घट्ट हवं आहे तसं पाण्याचं आणि वाटणाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आपण बघतोय की खूप छान अशी तर्रीसुद्धा आलेली आहे. याच्यावरती झाकण ठेवून 15-20 मिनटं कमी आचेवर शिजवून घ्यायचं आहे. आणि आता आपण बघतोय की खूप छान असा रस्सा तयार झालेला आहे. खूप छान कलरसुद्धा आलेला आहे. खूप टेस्टी असा हा रस्सा तयार होतो. आपण जे वाटणामध्ये गरम मसाले बारीक केलेत त्याच्यामुळे त्याचा सुगंध रस्स्यामध्ये उतरला जातो आणि खूप टेस्टी असं हे सुक्कं चिकन आणि चिकनचा रस्सा तयार होतो. तर आता इथे मी ताटामध्ये वाढून घेणार आहे. आता हे चिकन वाढून घेतलंय. रस्सासुद्धा खूप छान दिसतोय. आपण बघतोय तो सुद्धा मी वाटीमध्ये घेणार आहे. खूप छान अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. तर्रीदार असा रस्सा तयार आहे. आपलं सुक्कं चिकन आणि चिकन रस्सा खाण्यासाठी तयार आहे. नमस्कार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने सुक्कं चिकन आणि चिकनचा रस्सा घरी बनवून बघा. तुमचं चिकन आणि रस्सा कसा झाला हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अजूनही या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपलं खाद्य श्रीमंती हे चॅनल सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.